रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील इंदवटी गावामध्ये शाळा नंबर 1 ला 80 वर्ष झाली. जिल्हा परिषद शाळेचा 80वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तिथून जवळा बाजारच्या कपिलेश्वर साखर कारखान्याकडे जाणारा उसाचा ट्रक उलटला. परिणामी या रस्त्यावरच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर या रोषणाईने उजळून निघाला. वाशिममध्ये नाथ महाराज यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थानच्या पारदर्शक कारभाराचं कौतुक केले. ग्रामस्थांनी एकाच विश्वस्त मंडळाला सलग 4 वेळा निवडून दिलं. त्याबद्दल बोलताना इल्यानगरच्या आगडगाव देवस्थानच्या कारभाराचा आदर्श राजकारण्यांनी घ्यावा असं सयाजी शिंदे म्हणाले. चित्रा वाघ यांनी धुळे दौऱ्यावर असताना नवनिर्वाचित महिला नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला. मुंबई आग्रा महामार्गाजवळ चांदवडजवळ खासगी ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा अपघात झाला. यात 3 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालाय. इतर प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली. 3 दिवसाची सलग सुट्टी असल्यानं भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. दर्शन रांग 1 किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. मागील 80 पेक्षाही जास्त वर्षापासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत. देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारानं त्यांचा सन्मान होणार आहे. इंदापूरच्या इंद्रेश्वर मॅरेथॉनमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आजी माजी मंत्री हे उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या एकत्र झुंबा डान्सनं सर्वांचं लक्ष वेधलं. राजकीय वैर असलेले भरणे आणि पाटील यांनी उपस्थितांसोबत झुंबा डान्स करत क्षणभर आनंद घेतला. भिवंडीत कुणबी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कुणबी समाजाच्या रूढी परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन या महोत्सवातून होणार आहे. मार्च महिन्यात 3 दिवस कुणबी महोत्सव संपन्न होईल. भिवंडी रोड, दुगाड फाटा, असनोली इथं 10 एकर जागेत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर 3 तास वाहतूक ठप्प होते. एक कंटेनर पूर्णा नदी पुलावर अचानक नादुरुस्त झाल्यानं 3 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी चाललेल्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागला. किल्ले रायगडावर स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय. दुर्गाराज रायगड श्री शंभू राज्याभिषेक सोहळा या समितीकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सांगलीत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत ही जनजागृती रॅली काढली. उपस्थितांना मतदान करण्याची शपथही दिली. नागपूर भंडारा महामार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गाजवळ पुलावर भरधाव वाहनानं दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या 2 महिलांचा मृत्यू झाला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली. मंदिरापासून त्र्यंबकेश्वर गावात 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या. एका भाविकाला दर्शनासाठी तब्बल 8 ते 9 तासांचा वेळ लागला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाले. भाजपमध्ये इच्छुक असणाऱ्या सर्व ओबीसी नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.